नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या या सेशनमध्ये आपण नांदेड GMC भरती 2025 यांचे पेपर सुरू आहेत. तर आजच्या सेशनमध्ये आपण पेपरला विचारलेले प्रश्न पाहणार आहोत. या प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जात आहेत मित्रांनो, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अतिशय महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी आजच्या सेशनमध्ये आपण पाहणार आहोत. पाहूया प्रश्न कशा पद्धतीने आपल्याला परीक्षेला विचारले होते. पहिलाच प्रश्न आपल्या स्क्रीनवरती मराठी व्याकरणावरचा प्रश्न दिलेला आहे. आपण स्पष्टीकरणासह उत्तर या ठिकाणी पाहणार आहोत. पहिला प्रश्न पहा मित्रांनो, नवरा या शब्दासाठी खालीलपैकी कोणता समानार्थी शब्द योग्य नाही असा प्रश्न केलेला आहे. पहा, योग्य नसलेला पर्याय आपल्याला निवडायचा आहे. नवरा या शब्दासाठीचा समानार्थी शब्द. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? मग पर्याय डी कांता आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. बघा, स्पष्टीकरणामध्ये अतिशय महत्त्वाचे पॉईंट दिलेला आहे. काय दिलेला आहे पाहू शकता. नवरा या शब्दासाठी समानार्थी शब्द पर्यायामध्ये होते मित्रांनो पती, त्याच्यानंतर भारता, त्याच्यानंतर कांता हे आहे. परंतु कांता हे पत्नी या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. त्यामुळे आपल्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय डी कांता. ओके, लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 2 पहा काय विचारलं होतं. तर वृक्ष या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? ओके, समानार्थी विरुद्धार्थीवरती प्रश्न विचारले जात आहेत. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? मग पर्याय बी पादप आपल्या या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. स्पष्टीकरणामध्ये पाहू शकता काय दिलेलं आहे. आपली पॉईंट या ठिकाणी क्लिअर होऊन जातील. बघा, पादप म्हणजे पाय अधिक पिणे, म्हणजेच जो पायाने पाणी पितो तो वृक्ष, भूधर म्हणजे पर्वत, पायोद म्हणजे ढग आणि नभ म्हणजेच मित्रांनो आकाश होते. ओके, लक्षात ठेवा. महत्त्वाचे पॉईंट आपण या ठिकाणी पाहत आहोत. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न काय विचारला होता? प्रश्न असा होता, भीमा नदीचा उगम महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात होतो? भीमा नदीचा उगम महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात होतो? तर आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय बी पुणे. ओके, या ठिकाणी भीमा नदीचा उगम होतो. बघा, स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे. भीमा नदीचा उगम पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर येथे होतो. लक्षात ठेवा, महत्त्वाचे पॉईंट आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा, विरुद्धार्थी शब्दावरती पण प्रश्न विचारले जात आहेत. प्रश्न विचारला होता, आस्तिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. या प्रश्नाचं उत्तर काय होतं? मग पर्याय ए नास्तिक आपल्या या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. आस्तिकचा विरुद्धार्थी शब्द नास्तिक असा होतो. ओके, स्पष्टीकरणामध्ये बघा आपले पॉईंट या ठिकाणी क्लिअर होऊन जातील. पहा, नास्तिक म्हणजे देवावर विश्वास नसलेला, तर आस्तिक म्हणजे देवावर विश्वास असलेला. या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे नास्तिक. ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा, पुन्हा विरुद्धार्थी शब्दावरती प्रश्न विचारला होता. प्रश्न असा होता, सुकाळ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता होता? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? मग पर्याय ए दुष्काळ आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. ओके, स्पष्टीकरणामध्ये आपण आपले पॉईंट क्लिअर करून घेऊया. पहा, दुष्काळ म्हणजे काय होतो? तर पाण्याची किंवा धान्याची कमतरता, जो सुकाळ या शब्दाचा विरुद्धार्थी आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा, महत्त्वाचे पॉईंट आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न असा आहे, पहा प्रश्न क्रमांक 6, गंगा नदी खालीलपैकी कोणत्या राज्यातून वाहत नाही? महत्त्वाचा आहे बघा, वाहत नाही असा प्रश्न केलेला आहे. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? मग पर्याय डी मध्य प्रदेश या राज्यातून गंगा नदी ही वाहत नाही. ओके, बघा आपले या ठिकाणी स्पष्टीकरणामध्ये डाऊट क्लिअर होऊन जातील. बघा काय दिलेलं आहे. गंगा नदी ही जी आहे उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यांमधून वाहते, तर मध्य प्रदेशातून ती नदी वाहत नाही. कोणती नदी? तर गंगा ही नदी मध्य प्रदेशातून वाहत नाही. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय डी होता. ओके, पुढचा प्रश्न पाहण्याआधी मित्रांनो, तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल
तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, सोबतच व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे। दररोज आपल्या या चॅनलवरती अशाच पद्धतीने आपल्याला या ठिकाणी शिकायला मिळत आहेत मित्रांनो, ठीक आहे। सोबतच टेलिग्राम ग्रुपला सुद्धा जॉईन व्हायचं आहे। टेलिग्राम ग्रुपची लिंक आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यामध्ये जाऊन तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता मित्रांनो, ठीक आहे। व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा आहे, त्याच्यावरती पण आपल्याला व्हिडिओची लिंक सोबतच स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड अपडेट आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत असते मित्रांनो, ठीक आहे। त्यासाठी टेलिग्राम ग्रुप आणि व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे, त्यांची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे मित्रांनो, ठीक आहे। बघूया पुढचा प्रश्न क्रमांक 7 बघा, रामाकडून रावण मारला गेला या वाक्यातील प्रयोग ओळखा। मित्रांनो आपल्याला या ठिकाणी प्रयोग ओळखा यावरती प्रश्न विचारला होता। मग या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? मग पर्याय डी नवीन कर्मणी प्रयोग हे आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर असणार आहे। ओके, लक्षात ठेवायचं आहे। बघा स्पष्टीकरणामध्ये आपले डाऊट या ठिकाणी क्लिअर होऊन जातील। जेव्हा वाक्यात कर्मणी प्रयोगाचे क्रियापद जा या सहाय्यक क्रियापदासोबत येते आणि कर्त्याला कडून हा शब्द योग्य अव्यय लागतो, तेव्हा तो नवीन कर्मणी प्रयोग असतो मित्रांनो, ठीक आहे। लक्षात ठेवायचं आहे, नवीन कर्मणी प्रयोग किंवा तर क्रियापदाला जा हा सहाय्यक प्रत्यय लागतो। ओके, सहाय्यक क्रियापदासोबत येते। बघा जेव्हा वाक्यात कर्मणी प्रयोगाचे क्रियापद जा या सहाय्यक क्रियापदासोबत येते आणि कर्त्याला कडून हा शब्दयोगी अव्यय लागतो। पहा तुम्हाला या ठिकाणी या वाक्यामध्येच आपले डाऊट क्लिअर होऊन जातील। बघा रामाकडून, बघा काय लागलेलं आहे? कडून हा प्रत्यय लागलेला आहे। ओके, क्लिअर झालं? चला, कर्ताच आहे ना तो, राम हा कर्ता आहे, त्याला कडून प्रत्यय लागला। चला पुढचा प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 8 पहा काय दिलेला आहे, आम्ही उद्या नाटक पाहू या वाक्याचा प्रयोग ओळखा। प्रयोग ओळखायचा आहे, तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय ए कर्तरी प्रयोग, ठीक आहे। हा कोणत्या प्रकारचा वाक्य आहे, कोणत्या प्रयोगाचा वाक्य आहे मित्रांनो? तर कर्तरी प्रयोगाचा वाक्य आहे, आम्ही उद्या नाटक पाहू। ओके, स्पष्टीकरणामध्ये पहा काय दिलेलं आहे, आपले डाऊट या ठिकाणी क्लिअर होऊन जातील। या वाक्यात कर्ता काय आहे? आम्ही, तर प्रमुख असून क्रियापदाचे रूप कर्त्याच्या पुरुष लिंग वचनानुसार बदलते। लक्षात ठेवा, आम्ही पाहू हे कर्तरी प्रयोगाचे उदाहरण आहे। ओके, लक्षात ठेवायचं आहे, महत्त्वाचे पॉईंट आहे। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 9 पहा काय दिलेला आहे, 1848 मध्ये मुलींची पहिली शाळा कोणी सुरू केली? तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? मग पर्याय ए महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी 1848 मध्ये मुलींची पहिली शाळा सुरू केली होती। ओके, स्पष्टीकरणामध्ये पहा काय दिलेलं आहे, महात्मा ज्योतिबा फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी पुणे येथे, कुठे? पुणे येथे 1848 मध्ये मुलींसाठी पहिली शाळा सुरू करून शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवली। ओके, लक्षात ठेवा, महत्त्वाचे पॉईंट आहे। त्याच्यानंतर 10 नंबरचा प्रश्न पहा काय दिलेला आहे, वनभोजन या शब्दाचा समास प्रकार ओळखा। बघा वनभोजन या शब्दाचा समास प्रकार ओळखा असा प्रश्न आपल्याला केला होता। तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? पर्याय ए तत्पुरुष समास। हा जो शब्द आहे हा तत्पुरुष समास या प्रकाराचा शब्द आहे। पहा स्पष्टीकरणामध्ये आपले डाऊट या ठिकाणी क्लिअर होऊन जातील। वनभोजन म्हणजे वनात भोजन, या समासात दुसरे पद भोजन हे महत्त्वाचे असते आणि दोन्ही पदांमध्ये विभक्तीचा संबंध असतो, तेव्हा आपल्याला तत्पुरुष समास या ठिकाणी ओळखायचा आहे, ठीक आहे। पुढचा प्रश्न क्रमांक 11 पहा काय दिलेला आहे, पंचवटी या शब्दाचा समास ओळखा। बघा पुन्हा समासावरती प्रश्न आला होता, तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? पर्याय बी द्विगु समास। ओके, पंचवटी हा जो समास आहे, हा जो शब्द आहे हा कोणत्या प्रकारचा समास आहे? तर द्विगु समासाचा हा प्रकार आहे मित्रांनो। पहा स्पष्टीकरणामध्ये आपले डाऊट क्लिअर होऊन जातील। पंचवटी म्हणजे 5 वडांचा समूह, ज्या समासात पहिले पद संख्या विशेषण, बघा हे महत्त्वाचं आहे, ज्या समासात पहिले पद संख्या विशेषण असते
आणि ते समुच्चयाचा बोध करते तो द्विगु समास असतो. ठीक आहे, लक्षात ठेवा. 5 हे संख्या विशेषण आहे. ठीक आहे, पहिला पद म्हणून द्विगु समास आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12 पहा. काय विचारला होता? भारतीय स्त्री शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? भारतीय शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय डी, महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी भारतीय शिक्षण संस्थेची स्थापना केली होती. बघा, स्पष्टीकरणामध्ये आपण या ठिकाणी डाऊट क्लिअर करून घेऊ. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी महिला शिक्षण आणि त्यांच्या विकासासाठी भारतीय स्त्री शिक्षण संस्था आताची बघा मित्रांनो काय आहे तर SNDT विद्यापीठ स्थापन केली. ओके, महत्त्वाचे पॉईंट आहे, लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 13 पहा काय दिलेला आहे. पाहता पाणी सुटे, खाता दात तुटे, सुग्रण तू खरी या वाक्यात कोणता अलंकार आहे? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? मग पर्याय डी, व्याज स्तुती. ओके, हे आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट उत्तर असणार आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहण्याआधी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. सोबतच व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचं आहे. ठीक आहे मित्रांनो, आपल्या टेलिग्राम ग्रुपला सुद्धा जॉईन व्हायचं आहे. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता. त्यामध्ये स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड आपल्याला अपडेट मिळत जाईल मित्रांनो. ठीक आहे, व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन व्हायचं आहे, त्यामध्ये सुद्धा आपल्याला स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड आणि क्लासेसची लिंक त्या ठिकाणी आपण डेली टाकत असतो मित्रांनो. ठीक आहे, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे मित्रांनो. चला, प्रश्न क्रमांक 14 पाहू. पहा काय दिलेला आहे. भारतीय संविधानाचा आत्मा आणि हृदय असे कोणत्या कलमाला म्हटले जाते? बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय सी, कलम 32 यांना भारतीय संविधानाचा आत्मा आणि हृदय असे म्हटले जाते. ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे. स्पष्टीकरणामध्ये पहा काय दिलेलं आहे, महत्त्वाचे पॉईंट आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कलम 32ला घटनात्मक उपायांचा हक्क म्हणजेच भारतीय संविधानाचा आत्मा आणि हृदय असे संबोधले आहे. हे कलम नागरिकांना त्यांच्या मूलभूत हक्कांच्या संरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार देते. ओके, लक्षात ठेवा, महत्त्वाचे पॉईंट आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 15 काय दिलेला आहे बघा. मी सकाळी उठलो आणि व्यायाम केला हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? मी सकाळी उठलो आणि व्यायाम केला हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी, संयुक्त वाक्य. ओके, हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. स्पष्टीकरणामध्ये आपण आपले डाऊट क्लिअर करून घेऊया. पहा, संयुक्त वाक्यात 2 किंवा अधिक स्वतंत्र वाक्ये म्हणजेच प्रधान वाक्ये आणि व किंवा परंतु यासारख्या उभयान्वयी अव्ययाने जोडलेले असतात. ठीक आहे, बघा, संयुक्त वाक्यात 2 किंवा अधिक स्वतंत्र वाक्ये हे आणि व किंवा परंतु यासारख्या उभयान्वयी अव्ययाने जोडलेले असतात. लक्षात ठेवा, महत्त्वाचे पॉईंट आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 16 पहा काय दिलेला आहे. आपल्या स्क्रीनवरती दिसत आहे मित्रांनो. महाराष्ट्रात पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय बी, गट विकास अधिकारी. यालाच आपण BDO म्हणतो. ओके, शॉर्टमध्ये BDO म्हणत असतो. ओके, स्पष्टीकरणामध्ये पाहूया काय दिलेलं आहे. गट विकास अधिकारी म्हणजेच BDO हा पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख असतो, जो शासनाचा प्रतिनिधी म्हणून काम करतो. सभापती हा राजकीय प्रमुख असतो. ओके, लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 17 पहा काय दिलेला आहे. देवा मला माफ कर या वाक्यात देवा या शब्दाची विभक्ती ओळखा. काय असणार आहे या प्रश्नाचं उत्तर? पर्याय बी, संबोधन हे आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे, स्पष्टीकरणामध्ये आपले डाऊट क्लिअर करून घेऊया. पहा, जेव्हा एखाद्याला हाक मारली जाते किंवा उद्देशून काही म्हटले जाते तेव्हा संबोधन ही विभक्ती वापरली जाते. ओके, लक्षात ठेवा,
महत्त्वाचे पॉईंट आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 18 पहा काय दिलेला आहे. मानवी रक्तातील कोणत्या पेशी रोगजंतूशी लढण्यास मदत करतात? या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? मग पर्याय बी पांढऱ्या रक्तपेशी, यालाच आपण इंग्रजीमध्ये व्हाईट ब्लड सेल म्हणतो आणि शॉर्टमध्ये WBC म्हणत असतो. ओके, लक्षात ठेवा. महत्त्वाचं या ठिकाणी प्रश्न आहे बघा. स्पष्टीकरणामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, पांढऱ्या रक्तपेशींना शरीराचे सैनिक असे म्हटले जाते. ओके, कारण त्या रोगप्रतिकार शक्तीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात आणि शरीराचे रोगजंतूपासून संरक्षण करतात. ओके, महत्त्वाचे पॉईंट आहे, लक्षात ठेवायचं आहे. चला पुढचा प्रश्न क्रमांक 19 पाहूया. काय दिलेला आहे पहा. वनस्पतीमध्ये पाणी आणि खनिजे वाहून नेण्याचे कार्य कोणती ऊती करते? पहा, वनस्पतीमध्ये पाणी आणि खनिजे वाहून नेण्याचे कार्य कोणती ऊती करते? तर आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? पर्याय बी झायलम. ठीक आहे, ही पाणी आणि खनिजे वाहून नेण्याची ही जी ऊती आहे हे कार्य करते मित्रांनो वनस्पतीमध्ये. बघा स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे. झायलम ही वनस्पतीमध्ये पाणी आणि विरघळलेली खनिजे मुळापासून पानापर्यंत वाहून नेते. यालाच फ्लोएम किंवा रसवाहिनी अन्न वाहून नेते असं आपण या ठिकाणी म्हणत असतो. ओके, लक्षात ठेवा. महत्त्वाचे पॉईंट आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 20. मी रोज सकाळी फिरायला जातो या वाक्याचा काळ ओळखा. काय असणार आहे या प्रश्नाचं उत्तर? पर्याय सी रीती वर्तमान काळ असणार आहे. मी रोज सकाळी फिरायला जातो या वाक्याचा काळ काय असणार आहे? रीती वर्तमान काळ. ठीक आहे, काळावरती पण प्रश्न विचारले जात आहेत. तर या ठिकाणी आपल्याला स्पष्टीकरणामध्ये डाऊट क्लिअर करायचा आहे. रीती वर्तमान काळ म्हणजे एखादी क्रिया नियमितपणे नेहमीच घडते हे दर्शवितो. म्हणजेच काय, जात असतो, जातो, करतो अशा क्रियापदांनी तो ओळखला जातो. रीती वर्तमान काळामध्ये क्रियापद कोणकोणते असतात? जात असतो, जातो, करतो अशा पद्धतीचे क्रियापद जर वाक्याला लागलेले असेल तर आपल्याला या ठिकाणी रीती वर्तमान काळ म्हणायचं आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न क्रमांक 21 पाहूया. काय दिलेला आहे पहा. विजेच्या बल्बामध्ये कोणता वायू भरलेला असतो? विजेचा जो बल्ब आहे त्याच्यामध्ये कोणता वायू असतो? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय बी नायट्रोजन वायू असतो विजेच्या बल्बामध्ये. ठीक आहे, स्पष्टीकरणामध्ये पाहूया. आपले डाऊट या ठिकाणी क्लिअर होऊन जातील. विजेच्या बल्बामध्ये टंगस्टन फिलामेंटचे ऑक्सिडीकरण टाळण्यासाठी नायट्रोजन किंवा आर्गॉनसारखे निष्क्रिय वायू भरलेले असतात. ठीक आहे, महत्त्वाचे पॉईंट आहे, लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 22 पाहायचा आहे. काय दिलेला आहे पहा. प्रकाशाच्या परावर्तनाचे नियम कोणता आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रकाशाच्या परावर्तनाचा नियम कोणता आहे? या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय सी अपाती कोन आणि परावर्तित कोन हे समान असतात. अपाती कोनला आपण स्मॉल आय ने डिनोट करतो, परावर्तित कोनला स्मॉल आर ने डिनोट करत असतो. ओके, लक्षात ठेवा. पहा स्पष्टीकरणामध्ये आपण या ठिकाणी काय दिलेलं आहे ते पाहूया. प्रकाशाच्या परावर्तनाच्या नियमानुसार अपाती कोन म्हणजेच आपण त्याला इन्सिडंट अँगल म्हणतो. त्याच्यानंतर परावर्तन कोन यालाच रिफ्लेक्टेड अँगल म्हणतो. हे नेहमी कसे असतात तर समान असतात, म्हणजेच I=R. ओके, लक्षात ठेवा. महत्त्वाचे पॉईंट आहे. त्याच्यानंतर 23 नंबरचा प्रश्न असा आहे. मृत्युंजय या कादंबरीचे लेखक कोण आहेत? मृत्युंजय या कादंबरीचे लेखक कोण आहे? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी शिवाजी सावंत आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. स्पष्टीकरणामध्ये पहा काय दिलेलं आहे. मृत्युंजय ही महाभारतातील कर्णाच्या जीवावर आधारित काय दिलेलं आहे. महाभारतातील कर्णाच्या जीवनावर आधारित प्रसिद्ध कादंबरी शिवाजी सावंत यांनी लिहिली आहे. ओके, लक्षात ठेवा. महत्त्वाचे पॉईंट आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 24 पहा. पॉकेट डायनामो हे कोणत्या खेळाडूचे टोपण नाव आहे? मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय सी खाशाबा जाधव. ओके, खेळावरती पण प्रश्न विचारले जात आहेत, लक्षात ठेवायचं आहे. पहा काय दिलेलं आहे. खाशाबा जाधव हे एक कुस्तीपटू होते.
त्यांना कुस्ती या खेळामध्ये भारताला कांस्य पदक मिळवून दिले. त्यांना पॉकेट डायनामो हे त्यांचे टोपण नाव या ठिकाणी देण्यात आले होते. ओके, लक्षात ठेवा. त्याने कुस्ती या खेळामध्ये भारताला कांस्य पदक मिळवून दिलं होतं ऑलिम्पिकमध्ये. ओके, त्यांना पॉकेट डायनामो या टोपण नावाने ओळखले जायचे. ठीक आहे. त्याच्यानंतर 25 नंबरचा प्रश्न आणि आजच्या सेशनचा हा शेवटचा प्रश्न आहे. असा आहे प्रश्न, बटाट्याची चाळ हे विनोदी पुस्तक कोणी लिहिले आहे? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय सी, पु ल देशपांडे यांनी बटाट्याची चाळ ही विनोदी पुस्तके लिहिली होती. ओके, लक्षात ठेवायचं आहे, महत्त्वाचं या ठिकाणी आपण प्रश्न घेतलेले आहेत. ठीक आहे. त्यापूर्वी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. सोबतच व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि आपल्या टेलिग्राम ग्रुपला सुद्धा जॉईन व्हायचं आहे. टेलिग्राम ग्रुपची लिंक आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. व्हॉट्सअप ग्रुपची लिंकसुद्धा आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यावरती जाऊन तुम्ही टेलिग्राम ग्रुप, व्हॉट्सअप ग्रुप आपले जॉईन करू शकता. त्यामध्ये स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड अपडेट आणि सोबतच मित्रांनो आपल्या क्लासेसची लिंक आपण त्या ठिकाणी टाकत असतो. ठीक आहे. भेटूया समोरच्या सेशनमध्ये. थँक्यू सो मच.